नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कथा ऐकणार आहोत श्रीरामांची. श्रीरामांना देखील वनवास भोगावा लागला होता. श्रीरामांना वनवास भोगावा लागला होता तो नारद मुनीच्या शापामुळे. नारद मुनी हे भगवान विष्णूचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. चालता बोलता सतत ते विष्णूचे नाम घेत असत. ते विष्णू भक्त म्हणून ओळखले जात असत. सतत त्यांच्या तोंडामध्ये नारायण नारायण असा जप त्यांचा चालत असे. नारद मुनींना देवश्री म्हणून देखील संबोधले जाते. नारद मुनी एकदा तपश्चर्या बसले. त्यांनी अनेक वर्ष कठोर तप केले आणि कुणी तपाला बसले की देवाच्या इंद्राला मात्र खूप भीती वाटू लागायची. कुणीही तप केले की इंद्राला तप करणारा वर मागताना मोठी शक्ती मागून स्वर्गातली आपली सत्ता तर हिरावून घेणार नाही ना, असे त्यांना वाटायचे. मग इंद्र तो तप कसा भंग होईल यासाठी प्रयत्न करायचे. इंद्राने कामदेवाला नारदाचे तप भंग करायचे पाठवले. कामदेवानं अनेक प्रयत्न केले. नारदाजवळ सुंदर स्त्रीला पाठवले, पण नारदाने आपली तपश्चर्या भंग होऊ दिली नाही. आपले लक्ष त्यांनी विचलित न होऊ देता तपावरच केंद्रित केले. शेवटी कामदेवानं हार मानली आणि नारद मुनींसमोर त्यांनी हात जोडले आणि ते म्हणाले की हे मुनिवर, तुम्ही खूप धन्य आहात. माझ्या कुठल्याही प्रयत्नांना तुम्ही यश लाभू दिलं नाही. आपल्या ध्यानात तुम्ही इतके मग्न होतात की आजवर केवळ महादेवांनाच मी पाहिलेले आहे की ज्यांचे ध्यान कुणीही भंग करू शकत नाही. नारद हे ऐकून प्रसन्न झाले आणि स्वतःबद्दल त्यांना अभिमान वाटला. त्यांनी लगेचच कामदेवाला उत्तर दिले, कामदेवा, आता तुमच्या लक्षात आलेच की एवढी एकाग्रता असलेले काही एकटे महादेवच नाहीत. जाऊन सांगा तुमच्या देवराज इंद्रांना की नारदाचे तप कुणीही भंग करू शकत नाही म्हणून. देवश्री असल्यामुळे त्यांना मनात येईल त्या ठिकाणी प्रकट होण्याची सिद्धी प्राप्त होती. महादेवासारखी पातळी गाठल्याबद्दल त्यांना लगेच महादेवासमोर जाऊन ते सांगावेसे वाटले. ते ताबडतोब कैलासावरती जाऊन महादेवांना भेटले आणि त्यांनी आनंदानं जी घटना घडली होती ती सर्व घटना महादेवांना सांगितली. महादेवांना नारदाचा थोडा गर्व झाल्याचे लक्षात आलं, पण त्यांनी तसे मात्र त्या महादेवाला दाखवले नाही आणि महादेवानं त्याचे नारदाचे अभिनंदन केले. वा देवश्री, खूप छान, तुम्ही तर कमालच केलीत बुवा. धन्यवाद प्रभू. आता मला कधी एकदा माझ्या प्रभू विष्णूंना हे सांगतोय असं झालेलं आहे. त्यांना सर्व समजलंच असेल, तुम्ही जाऊन सांगण्याची आवश्यकता नाही, असे महादेवांनी त्यांना सांगितले. महादेवाचे म्हणणे नारदाला समजले नाही. आपण भक्तीची एवढी परिसीमा गाठली असताना आपल्याच प्रभूला का सांगू नये असे त्यांना वाटले. त्यांच्या मनात सतत तो विचार येत होता. त्यांना अपेक्षा होती की हा वृत्तांत ऐकून भगवान विष्णू खूप खुश होतील. ते तिथून तडक वैकुंठात गेले आणि अभिमानाने विष्णुदेवासमोरही त्या घटनेबद्दल ते सांगू लागले. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णूंना त्रिकालदर्शी असल्यामुळे सर्व काही माहीतच होते आणि आता नारद बढाई मारण्यासाठी आपल्यासमोर आले आहेत हेही त्यांना समजले होते. त्यांनी एक छानसे स्मितहास्य केले आणि ते नारदांना म्हणाले, वा मुनिवर, यापुढे असेच सावधान राहा बरं का. नारद मुनींना हवी तेवढी प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे नारद मुनी मात्र थोडे नाराज झाले. भगवंतांना नमस्कार करून ते निघाले व त्यांचा जगात सर्वत्र संचार असे. ते फिरता फिरता एका राज्यामध्ये गेले. तिथल्या राजकन्या श्रीमंतीचे स्वयंवर होऊ घातले होते. राजाने नारदाला आदराने बोलावले, पाहुणचार केला. राजपरिवारातल्या सर्वांनी नारदाचा आशीर्वाद घेतला. श्रीमंती अत्यंत सुंदर होती. तिला पाहून नारदाला साक्षात देवी लक्ष्मी पहिल्याचा भास झाला. नारदाला तिच्या स्वयंवराबद्दल ऐकून त्यात भाग घेऊन तिच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली. पण त्यांना वाटायला लागले की ही देवी लक्ष्मीसारखी सुंदर असणारी राजकन्या आपला वरही नारायणा इतकाच सुंदर निवडेल. ते पुन्हा वैकुंठात गेले आणि त्यांनी भगवंताला आपल्याला हरिरूप देण्याची विनंती केली. हरी म्हणजेच विष्णू. भगवंतांनी तथास्तु म्हटलं. नारद स्वयंवरावर ते पोहोचले.
त्यांच्याकडे पाहून सर्वजण गालातल्या गालात हसत होते. नारदांना आश्चर्य वाटले, पण त्यांनी मात्र दुर्लक्ष केले. स्वयंवर सुरू झाले. राजकन्या सर्व हातामध्ये हार घेऊन एक एक इच्छुकाकडे बघत सभेतून फिरत होती. नारदाकडे आल्यावरती तिला एकदम हसू आले आणि ती तशीच पुढे निघून गेली. आता मात्र नारदाला काहीच कळेना. साक्षात भगवंताकडनं हरिरूप मिळवूनही आपले हसे का व्हावे, ह्या गोष्टीचे त्यांना आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटत होते. त्यांनी जवळ एका जलपात्रामध्ये स्वतःचे रूप पाहिले आणि ते एकदम चमकलेच. त्यांचे रूप माकडाचे दिसत होते. हरी या शब्दाचा एक अर्थ माकड असाही होतो. भगवंतांनी त्यांना हरिरूप मागितल्यावरती सर्व काही माहीत असूनही त्या शब्दाचा हा अर्थ काढून माकडाचे रूप देऊन भर सभेमध्ये आपला अपमान केला. याबद्दल त्यांना खूप राग आला. तेवढ्याच सभागृहातून जल्लोषाचा आवाज आला. त्यांचे लक्ष तिकडे गेले. श्रीमंतीने ज्याच्या गळ्यात माळ घातली होती ते स्वतः भगवान विष्णूच होते. आपली अशी फसवणूक पाहून नारद अत्यंत संतापले. त्यांनी साक्षात भगवंताला शाप दिला. प्रभू, तुमचे तप करता करता मी प्रत्यक्ष कामदेव समोर येऊनही त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. मी नेहमी तुमचे नाव घेत राहतो, तरीही तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करण्याऐवजी माझा असा अपमान केलात. माझ्या मनात भरलेल्या स्त्रीशी स्वतः लग्न केलं. माझा तुम्हाला शाप आहे की एक दिवस तुम्हाला तुमच्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल आणि ज्या प्राण्याचे रूप देऊन तुम्ही माझा अपमान केलात त्या माकडालाच मदत मागावी लागेल आणि त्याशिवाय तुमचं कार्य पूर्ण होणार नाही. ते हे बोलत असतानाच आजूबाजूचा राजमहाल सर्व लोक गायब झाले. नारद, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आता वैकुंठात होते. आतापर्यंतची सारी माया असल्याचे नारदाच्या लक्षात आलं. भगवंत म्हणाले, हे नारदा, तुझ्या भक्तीचा मी नेहमीच आदर करतो आणि माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमच आहे. तू केलेल्या तपाचं कौतुकही आहे. पण कामदेवानं थोडीशी स्तुती करताच तुझ्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला. तुला हे चांगलेच माहीत आहे की मी काय आणि महादेव काय. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. आम्हाला सर्व काही समजतं. पण याचा तुला तुझ्या अहंकारामुळे विसर पडला आणि तू स्वतःला महादेवाशी तुलना झाल्यामुळे त्यांच्या बरोबरीचा समजून त्यांच्या समोर आपली प्रशंसा करण्यासाठी गेलास. त्यांनी मोठ्या मनानं तुझं कौतुक केलं आणि मला हे सर्व सांगण्याची गरज नाही हेही तुला त्यांनी सांगितलं. तरीही तू माझ्या समोर येऊन स्वतःची कथा सांगितलीस. मी सुद्धा तुला यापुढे सावधान राहा असा इशारा दिला. पण तिथून निघाल्यावरती तू मोहात पडलासच. कामदेवाच्या पाशात न अडकल्याचा अभिमान तू बाळगला, पण आपले पूर्ण ब्रह्मचार्याचे व्रत विसरून राजकुमारीच्या मात्र तू मोहात पडलास आणि मला माझ्यासारखं रूप मागण्यास आलास. एरवी मी तुला मोठ्या आनंदानं ते बहाल केलं असतं, पण मला तुझ्या मोहासाठी तुझं सहाय्य करून तुझं व्रत तोडायचं नव्हतं. ही सगळी माझीच माया होती. मी तुझी परीक्षा पाहत होतो, पण तू मोहात पडून या परीक्षेत अपयशी ठरलास. नारदाला आता आपली चूक समजली आणि आपण मोहात रागाच्या भरात आपल्याच प्रभूला शाप देऊन बसलो याची जाणीव झाली. त्यानं लोटांगण घालत भगवंताला क्षमा मागितली. भगवंतांनी नारदाला क्षमा केली आणि स्वतःवरती संयम ठेवण्यास सांगितले. ते आपल्या भक्ताचा नेहमी मान राखतात. शापाच्या रूपात का असेना, पण नारदाचे शब्द भगवंतांनी खरे केले. राम अवतारात असताना सीतेचा विरह त्यांना सहन करावा लागला. तिला शोधताना त्यांना हनुमान, सुग्रीव, अगन समस्त वानरसेनेची मदत घ्यावी लागली होती. कशी वाटली तुम्हाला ही